नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? महिला आश्रम. काय आहे तिचं नाव? महिला आश्रम. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला आपण बघणार आहे लेखक यांचा परिचय. काय बघणार आहे? लेखक यांचा परिचय आपण पहिला बघणार आहे. तर लेखक कोण आहे? काका कालेलकर. कोण आहे लेखक? काका कालेलकर. तर यांचा आपण पहिला परिचय बघणार आहे. तर चला बघूया. परिचय बघा. जन्म 1885 सातारा महाराष्ट्र. मृत्यू 1981 नई दिल्ली. तर याप्रमाणे यांचा जन्म इथे आणि मृत्यू इथे झालेला आहे. परिचय: काका कालेलकर के नाम से विख्यात दात्रेय बालकृष्ण कालेलकर, जिन्हें हिंदी, गुजराती, मराठी और अंग्रेजी भाषा में समान रूप से लेखन कार्य किया. याप्रमाणे इथे दिलेले आहे की जे परिचय यांचा परिचय काका कालेलकर यांचं नाम जे आहे त्याच विख्यात दात्रेय बालकृष्ण कालेलकर याच मध्ये केलेले आहे. त्यांनी हिंदी, गुजराती, मराठी आणि अंग्रेजी या भाषातून समान रूपातून लेखन कार्य केलेले आहे. राष्ट्रभाषा भाषा के प्रचार को राष्ट्रीय कार्यक्रम मानने वाला काका कालेलकर उच्च कोटि के वैचारिक निबंधकार है. इथे काय दिलेलं आहे? जे राष्ट्रभाषा आहे त्यांचा प्रचार आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रम करताना हा सगळं करून काका कालेलकर यांचे उच्च कोटि वैचारिक किंवा निबंधकार आहे. विभिन्न विषयों की तर्कपूर्ण व्याख्या आपकी लेखन शैली के गुण विशेष है. याप्रमाणे इथे दिलेले आहे की यांची जी व्याख्या आहे ते खूपच लेखन शैली आहे आणि त्यांच्या काही विशेष गुण पण आहेत. तर याप्रमाणे असंही दिलेले आहेत. प्रमुख कृतियां, यांची प्रमुख कृतियां: हिंदी राष्ट्रीय शिक्षा के आदर्शों का विकास. हिंदी हा राष्ट्रीय शिक्षा ते आदर्श यांचा विकास केलेले आहे. जीवन संस्कृती की बुनियाद, जीवनाची संस्कृती यांचं बुनियाद. नक्षत्रमाला, यांच्या नक्षत्रमाला किंवा स्मरण यात्रा, धर्माध्रय आदी दिलेली आहे. आता यांची प्रमुख कृतियां आपण पाहणार आहेत. तर चला बघूया. हिंदी राष्ट्रीय शिक्षा के आदर्शों का विकास, जीवन संस्कृति की बुनियाद, नक्षत्रमाला, स्मरण यात्रा, धर्माध्रय, आत्मचरित आदि. तर याप्रमाणे यांची जी प्रमुख कृती आहे ते असं प्रमाणेही दिलेले जात आहे. तर चला अजून काय आहे बघूया. इथे बघणार तुम्ही गद्य संबंधी. यांचं गद्य संबंधी पण काय आहे किंवा काय नाही आहे हे आपण पाहणार आहे. तर चला पाहूया. बघा, प्रस्तुत पत्र में कालेलकर जी ने महिला आश्रम की स्थापना. प्रस्तुत पत्रातून कालेलकर जी यांना महिला आश्रम यांची स्थापना आणि त्यांची उसकी व्यवस्था, वातावरण, नियम आदि के बारे में विस्तृत निर्देश दिए हैं. आणि यांचा व्यवस्था, वातावरण किंवा यांचा नियम हा सगळं विस्तृत निर्देशन देऊन जाणार आहे. इस पत्र द्वारा महिला संबंधी आपके विचार, प्रकृति, प्रेम, सामाजिक लगाव का पता चलता है. या पत्रातून जे महिला संबंधी त्यांचे विचार किंवा प्रकृती किंवा प्रेम हा सगळं जे सामाजिक लगाव आहे ना ते आपल्याला जाणून जाणार आहे किंवा आपण त्यांचा बद्दलही जाणून जाणार आहे. तर चला अजून बघूया. इथे तुमच्या पत्राची सुरुवात होते किंवा धड्यांची सुरुवात होत आहे. तर चला बघूया. बघा, प्रिय सरोज, कोणाला पत्र लिहिलेलं आहे? प्रिय सरोज. जिस आश्रम की कल्पना की है उसके बारे में कुछ ज्यादा लिखो तो बहन को सोचने में मदद होगी. इथे दिलेले आहे जे तिची बहीण आहे त्यांनी कल्पना केलेली आहे की मला असा आश्रम आहे जे उघडा करायचा आहे. तर याप्रमाणे हा जे पत्र लिखत आहे त्याप्रमाणे त्यांना कुछ काही जास्त लिहिलं तर याबद्दल ते सांगत आहे की माझी जे बहीण आहे त्याचा मनात असा विचार होणार की यांनी असं पत्र दिलेलं आहे तर याबद्दल यांची बातमी कसं प्रमाणे दिलेली आहे हे सगळं विचार करून इथे देत आहे. आश्रम यानी होम, घर. आणि इथे म्हणाले आहे आश्रम. जे आश्रम असतात ते होम किंवा घर आपण असंही म्हणतो कारण की आश्रम मध्ये पण लोक राहतात आणि घरामध्ये पण लोक राहते. याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. उसकी व्यवस्था में या संचालन में किसी पुरुष का संबंध न हो. आणि इथे काय म्हणाले आहे? त्यांची व्यवस्था किंवा त्यांचे संचालन यामध्ये पुरुष यांचा काहीही संबंध नाही होऊ शकतो.
उस आश्रम का विज्ञापन अखबार में नहीं दिया जाए आणि त्यांच्या जे आश्रम आहे त्यांचं विज्ञापन आपल्याला अखबारमध्ये म्हणजे समाचार पत्रमध्ये नाही देणार आहे असं त्यांनी सांगितले आहे. उसके लिए पैसे तो सहज मिलेंगे आणि त्यासाठी आपल्याला पैसे जे हे सहज भेटणार आहे. लेकिन कहीं मागणे नाही जाणार, परंतु आम्हाला कुठेही पैसे मागे जाणार नाही किंवा आपण नाही जाणार कुठेही पैसे मागण्याबद्दल. कसं होतं ना की जसं आपण कोणताही जसं इथे आश्रम आपण उघडतात तर याप्रमाणे आपण कोणताही कार्य जे सुरुवात केले जाते तर आपल्याकडे त्याचं पैसे आहेत का नाही. आता आपण काय म्हणतात की जे तुमचा नातेवाईक आहे किंवा भाऊ किंवा बहीण यासाठी आपण मदत मागते की तुम्ही या कर्ज मला द्या, मी तुम्हाला हा सगळं व्यवस्थित होणार तर मी तुम्हाला देणार आहे. तर याबद्दलही असंही इथे सांगितले आहे. आता बघा, जो महिला आएगी वो अपने खाने पीने की तथा कपडे लत्ते की व्यवस्था करके ही आए. जे इथे येणार, जे पण महिला इथे येणार ते आपल्या स्वतःसाठी आपल्या खाणे पिणे म्हणजे खाणे किंवा पिणे यासाठी काही मार्ग घेऊन या आणि आपल्या कपडे लत्ते यांची व्यवस्था करून या. जे कपडे तिथे त्यांना पाहिजे ते कपडे पण तुम्ही आपली व्यवस्था करून या. कारण की आता ही सुरुवात झालेली आहे ना, त्याबद्दल जसं थोडं थोडं हळून जाणार आहे तर त्याप्रमाणे ते सगळं त्यांना तिथे भेटणार. परंतु आता सुरुवात होणार बद्दल हा सगळं माहिती तिनं सांगितली आहे. वह यदि गरीब है तो उसकी सिफारिश करने वाले लोगों को खर्च की पक्की व्यवस्था करनी चाहिए. याबद्दल ते खूपच गरीब आहे त्याप्रमाणे त्यांची जे सिफारिश केल्याबद्दल जे त्यांना घेऊन गेला आहे त्यांचा खर्चची व्यवस्था ती पक्की करणार. म्हणजे हा सगळं जे खाऊन पिऊन हा जे कपड्याची व्यवस्था आहे मी थोडं करणार असं प्रमाणे तिने सांगितले आहे. पूरी पहचान और परिचय के बिना किसी को दाखिल नहीं करना चाहिए. आणि इथे म्हणाले आहे की जे आश्रममध्ये येतात तर काही प्रमाणे असं पण असतात की त्यांच्याकडे सगळं आहे परंतु त्यांना आश्रममध्ये काय होते काय नाही होते हा सगळं जी माहिती घ्यायचं होते. तर याबद्दल यांनी सांगितले आहे की जेव्हा कोणतीही इथे महिला येणार किंवा स्त्री येणार तर याबद्दल त्यांचे जे परिचय आहे सगळं ते कुठून आलेलं आहे कुठून नाही आलेलं आहे तो कुठे राहते त्याचं नातेवाईक आहे हा सगळं जे माहिती आहे ना ते आपल्याला माहित होते. कारण की जेव्हा हा सगळं आपल्याला माहित नाही होते त्याबद्दल आपण त्यांना नाही घेऊ शकत असं त्यांनी सांगितले आहे. दाखिल हुए कोई भी महिला जब चाहे तब आश्रम छोड़ सकती है. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हा ते महिला आश्रममध्ये म्हणजे जे स्त्री आश्रममध्ये येणार तेव्हा त्याचं मनात आहे की ते कितीपर्यंत इथे राहणार किंवा कितीपर्यंत इथे नाही राहणार. तिला जायचं आहे तर ते आपण पण तिला सांगू शकता का तू जा सकता. म्हणजे त्याच्यावर आहे तिला राहायचं तर नाही राहायचं तर तुम्ही जाऊ ना असं प्रमाणे. आश्रम को ठीक न लगे तो 1 या 3 महीने का नोटीस देकर किसी को आश्रम से हटा सकता है. जेव्हा असं आश्रमला वाटते किंवा तिथे त्यांना असं वाटते की हा जे महिला आहे ते छान नाहीये किंवा वाईट आहे हे सगळं माहिती ते त्यांना राहत असं भेटणार आहे. तर याबद्दल असं आहे की त्यांना आपण 3 महिन्याचा नोटीस देऊ आणि 3 महिन्याचा नोटीस देऊन त्यांना तिथे बाहेर काढायचं आहे. लेकिन ऐसा कदम सोचकर लेना होगा. परंतु असा जे कदम आपण घेणार आहे किंवा असा विचार आपल्या मनात चालणार आहे तर याप्रमाणे आपण त्यांना काय करू शकतो की विचारून हा सगळं करून व्यवस्था करत आहे असं यांनी सांगितले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही लवकरच लवकर सांगा. हो तर चला अजून बघू. बघा, आश्रम किसी धर्म से चिपका नहीं होगा. आणि इथे म्हणाले आहे की आश्रम हा फक्त किंवा हा कोणत्याही धर्मातून चिपकत नाही आहे. परंतु इथे असं म्हणाले आहे की जे धर्म आहे याबद्दल आम्ही नाही घेऊ शकत असं नाही आहे. आश्रम मध्ये कोणत्याही धर्माच्या स्त्री इथे येत आहेत किंवा येऊ शकतं याप्रमाणे असंही दिलेले आहे. बघा, सभी धर्म आश्रम को मान्य होंगे. सगळं जे धर्म आहे ना ते आश्रम मध्ये मान्य होणार. आता सामान्य सदाचार भक्ती तथा सेवा का ही वातावरण रहेगा. इथे काय म्हणाले आहे सामान्य सदाचार भक्ती किंवा सेवा हा सगळं वातावरण तिथे राहणार आहे. त्यांनी कसं सांगितलं आहे
सामान्य सदाचार, भक्ती तथा सेवा हा सगळं वातावरण तिथे त्यांचा राहणार आहे. आश्रम में स्वावलंबन हो सके उतना ही रखना चाहिए. आश्रम हा स्वावलंबन म्हणजे स्वतः ही सगळं कार्य कर सकते किंवा स्वतःही पण निर्भर होणार असं त्यांची अशी व्यवस्था करून जाणार आहे. सादगी का आग्रह होना चाहिए आणि आश्रम मध्ये सादगी पूर्णप्रमाणे सादगी असा आग्रह होऊन जाणार आहे. आरंभ में पढ़ाई या उद्योग की व्यवस्था भले ना हो. जेव्हा ही सुरुवात केली जाते त्याबद्दल यांची वाचन करायचा किंवा अभ्यास करायचा किंवा उद्योग जसं सिलाई असं सगळं करायची व्यवस्था नाही आहे ते चालणार आहे. सुरुवात बद्दल मी सांगत आहे. सुरुवात बद्दल भले ना सके लेकिन आगे चलकर उपयोगी उद्योग सिखाए जाएंगे, परंतु मागे जाऊन आम्ही काही उद्योगी उपयोग त्यांना शिकवणार आहे. पढ़ाई भी आसान हो. पढ़ाई किंवा त्याचे वाचन जे करत आहे किंवा अभ्यास ते करत आहे ते पण आसान राहणार असं त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? जेव्हा तुम्हाला नाही कळत आहे तेव्हा तुम्ही मला सांगू शकतात की आम्हाला नाही कळत आहे. कळलं? हो. असं आहे का कोणता असा शब्द जे तुम्हाला नाही असं पटत आहे की यांचा अर्थ काय आहे? असा आहे काही शब्द? नाही. छान. आता बघा. आश्रम शिक्षा संस्था नहीं होगी लेकिन कला और कुड़न से मुक्त स्वतंत्र वातावरण जहां हो ऐसा मानवतापूर्ण आश्रय स्थान होगा. इथे काय म्हणाले आहे की जे आश्रम आहे आम्हाला नाही आहे की इथे लोक शिक्षा ग्रहण करू शकतात किंवा करणार आहे. तर याबद्दल त्यांनी काय सांगितलं, आश्रम हा शिक्षण संस्था नाही होणार, परंतु इथे यांना कल किंवा कुडण म्हणजे जे कार्य करतात जसं सिलाई करतात किंवा साडी म्हणजे कोणताही नया उद्योग जो स्त्री संबंधित आहे तर याप्रमाणे यांच्या इथे दिलं आहे कड किंवा कुड हा मुक्त स्वतंत्र वातावरण राहणार. म्हणजे असं नाही की त्यांना असं करायचंय, तुम्हाला आता असं वाटतं की हा करायचा तुम्हाला छान वाटते तेव्हाही हा सगळं कार्य यांनी इथे केलेले आहे. जहा हो ऐसा मानवतापूर्ण आश्रय स्थान होगा. जिथे इथे असा मानवतापूर्ण आश्रय स्थान होणार. जहां परेशान महिला बेखटक के अपने खर्च से रह सके. आणि इथे म्हणाले की जहां जे परेशान झालेली स्त्री आहे ते इथे बेखटके आपला खर्च काढू शकतात और अपने जीवन का सदुपयोग पवित्र सेवा में कर सके. आणि आपल्या जे जीवन आहे जे आता सदुपयोग केलेले आहे ते पवित्र किंवा सेवामध्ये करणार आहे. ऐसा आदर्श रखा हो और व्यवस्था पर सीमित का झंझट न हो तो वाहन सुंदर तरीके से चला सके. आणि जेव्हा असा आसान आदर्श राखणार आहे किंवा अशी व्यवस्था करणार आहे त्याप्रमाणेही आपला सीमित हा झंझट बद्दल आपण बाहेर नाही जाऊ शकता. आणि माझी जे बहीण आहे ते सुंदर तरीकातून हा जे व्यवस्था केलेला आहे आश्रम व्यवस्था किंवा आश्रम जे उघडणार आहे हे चांगल्या प्रमाणे करू शकतो. चला सके और एक बड़ा काम होगा. आणि हा सर्वश्रेष्ठ मोठा कार्य जेव्हा हे उघडणार हा सर्वश्रेष्ठ मोठा कार्य होणार असं त्यांनी सांगितले आहे. उनके ऊपर ऐसा बोझ नहीं आएगा कि जिससे की उन्हें परेशानी हो. आणि त्यांच्यावर असा बोझ नाही होणार किंवा असा विचार नाही करणार की हा जे प्रश्न घडलेला आहे किंवा हा जे मोठा प्रश्न आलेला आहे यांची परेशानी त्यांना नाही भेटणार आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. सगळं कळालेलं आहेत का? हो. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे की जेव्हा आश्रम याचं उद्घाटन होऊन किंवा आश्रम चालणार आहे तर याप्रमाणेही त्यांची कोणताही परेशानी नाही येणार किंवा इथे जी महिला येणार किंवा इथे जी स्त्री येणार ते आपल्याबद्दल काही कार्य सुरुवात करू शकते. जेव्हा हे कार्य सुरुवात करू शकते त्याप्रमाणे त्यांना पैसे भेटणार आहे. तर याबद्दल ते आपल्या जीवनात अजून काही करण्याची पेक्षा होणार आहे आणि आपला मार्ग कसं शोधू ते पण त्यांना विचार करायचा होता. तुम्हाला कळत आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे हा जे महिला आश्रम ते उघडत आहे तर याप्रमाणे महिला आश्रम बद्दल त्यांना काय काय हवे आहे किंवा त्याचं काय काय सन्मान चिन्ह आहे की त्याप्रमाणे त्यांना काय भेटत आहे की कारण की हा जे महिला आश्रम आहे त्याबद्दल कोणताही पुरुष तिथे नाही जाणार आहे. हा बद्दल कोणालाच मनात वेगवेगळे प्रश्न येणार की हा आश्रम बद्दल आहे की वेगळ्या प्रमाणे आहे की कारण की आपण पाहते की जिथे जिथे आश्रम आहे त्याकडे अजून काही कार्य होऊन जाते. तर याप्रमाणे त्यांनी आपले जे बहीण आहे त्यांना हा सगळं मार्ग शोधून दिलेला आहे की याप्रमाणेही तुम्ही एक कर या सूची बनवा आणि या सूचीबद्दलही कार्य करून घ्या. कारण की हा सगळं करणार तेव्हाही त्यांना आश्रम बद्दल काही
अजून सुझाव ते दिलेला जाणार आहे. हा पत्र समोर असा काही लिहिलेला आहे, कारण की हा पत्र जेव्हा त्यांचं बहिणीला भेटणार आहे, जे सरोज आहे, त्याबद्दल त्यांचा अजून काही विचार येणार आहे, की याबद्दल आपण पण असंच करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राबरोबर किंवा तुमचा भाई किंवा बहीण बरोबर काही बद्दल आपण काही सांगते, तर त्याप्रमाणे तुमचा विचार जे होता ना, ते वेगळा होता आणि त्यांचा विचार वेगळा आहे. परंतु आपल्याला असं ठाऊक जाते, की याबद्दल यांचं छान आहे, की यांचं छान आहे. तर याप्रमाणे आपण दोघं जे शब्द आहेत त्याला मिळून हा जे नवीन कार्य करते त्यांचं तर संपन्न होऊन जातात आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला असंही सांगणार की इथे आपण हा शिकलो की कशाप्रमाणे एक दुसऱ्याचं एकमेकांशी बोलायचं आणि एक दुसऱ्याचा जे विचार आहे ते समोर ठेवायचा, कारण की आपला विचार वेगळा आहे आणि त्यांचा विचार वेगळा आहे. तर याप्रमाणे आपल्याला नवीन विचार भेटतात. तर याप्रमाणे हा शोध करायचं असतं की तुमचा विचार किंवा आपला विचार काय आहे. तर याप्रमाणे आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे हा सगळं महत्वपूर्ण आहे.